चंद्रपूरकडे वळूया, कारण वडेट्टीवारांची चंद्रपूर, मुनगंटीवारांची चंद्रपूर खूप चर्चेत आहे. आपण बघतोय चंद्रपूरमध्ये काय चित्र आहे. एकूण जागा 66 आहेत. भाजपला 19, शिंदे सेनेला 1, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, इतर 5, काँग्रेसला 32, ठाकरे सेनेला 5, वंचितला 2, मनसेला 1. बघा सर, काँग्रेसला 32 म्हणजे नगरपालिका निवडणुकीत देखील चंद्रपूरमध्ये काँग्रेसला यश मिळालं होतं आणि आपण बघतोय की आता महापालिकेला देखील यश मिळताना दिसतंय. अगदी मुनगंटीवारांची नाराजी आहे. मुनगंटीवारांना मंत्रिपद न दिल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अपयश जे आहे ते भाजपला बघावं लागतंय. मात्र भाजपची पद्धत आहे, अपयश आलं तरी चालेल, मात्र जो निर्णय घ्यायचा तो घ्यायचाच आणि त्याचा परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय. चंद्रपूरमध्ये वडेट्टीवार आहेत, खासदार आहेत, यांच्या माध्यमातून काहीसं यश सातत्यानं मिळतंय आणि ते यश या ठिकाणी कायम राखताना पाहायला मिळत आहे. दारूबंदीचा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा होता. मधल्या काळामध्ये दारूबंदी झाली आणि पुन्हा दारूबंदी उठवण्यात आली आणि दारूबंदी उठल्यानंतर तिथे मात्र काँग्रेसला मोठे यश मिळतं. अगदी बरोबर. हां, विदर्भाच्या जवळजवळ सगळ्या जागांवर आपण नजर टाकलेली आहे. विदर्भात आशेचं चित्र आहे काँग्रेससाठी. उर्वरित महाराष्ट्रात मात्र काँग्रेस खूप काही चांगलं करते अशा स्वरूपाचं चित्र नाही आणि त्यामुळे थोडंसं मराठवाडा, विदर्भ यावर आपण चर्चा केल्यानंतर आपण थोडं पश्चिम महाराष्ट्राकडे जाऊ. मला शीतलजी यांच्याकडे जायचंच होतं. शीतलजी, आपण बघितलं की कोल्हापूर असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, पुणे असेल, बहुतेक ठिकाणी भाजपला यश मिळताना दिसतंय. हा जो साखर कारखान्याचा बेल्ट असेल, मराठ्यांचा पट्टा असेल, भाजप यश मिळवताना दिसतंय. तुम्ही कसं विश्लेषण करा? यशाचे आकडे येऊ देऊ आपण उद्या आता. पण आता आपल्या प्रेडिक्शन मध्ये आपल्याला जे दिसतंय, तर विशेषतः पुणे पिंपरी चिंचवड मध्ये मी जसं मगाशी म्हणले की त्यांच्याकडे आधीच 2017ला लोकप्रतिनिधींचा आकडा मोठा होता. कोल्हापूर आणि सांगलीमध्ये मात्र तशी परिस्थिती नाही. पण गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीने हिंदुत्वाची लाट, शहर विकास याला जोडून विकास आणि एकूणच त्या भोवती बांधलेले ॲस्पिरेशन आणि त्यातनं एका पर्टिक्युलर वयोगटामध्ये आपली बांधलेली वोट बँक, अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या भाजपच्या यशामध्ये ॲड केल्या जात आहेत, म्हणजे वाढ करतायत असं आत्ता आपल्याला प्रथम दर्शनी दिसतं. तसंच आपण ही पूर्ण निवडणूक पाहिली तर ही महायुती विरुद्ध महायुती अशी इलेक्शन होती. म्हणजे निवडणुकीत रंगत येत होती, रोज वेगवेगळे मुद्दे मिळत होते, बातम्या जनरेट होत्या. मला वाटतं की एंटरटेनमेंट असल्यामुळे आपल्या कोणाच्या हे लक्षातच नाही आलं फारसं की विरोधकच कुठे दिसले आपल्याला. म्हणजे आता निलेश सर काँग्रेस आणि याच्याबद्दल बरीच मांडणी करत होते, पण या संपूर्ण 10-15 दिवसाच्या काळामध्ये काँग्रेस नरेटिव्ह सेट करते असं चित्र कुठे दिसलं नाही. या उलट पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ती जागा पूर्णपणे अजित पवारांनी म्हणजे महायुतीतल्याच मित्र पक्षांनी व्यापली. मुंबईमध्ये नगरपंचायतीच्या वेळेस आपण भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे असं चित्र थोड्याफार प्रमाणात पाहिलं. यावेळेस तसं थोडंफार वेगळं चित्र होतं. मराठी माणूस असा मुद्दा केंद्रस्थानी आलेला होता. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले होते. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं की प्रत्येकाचा इथला जो काही पॉलिटिकल कल्ट आहे त्याच्यामध्ये इथले राजकारणी हे आपला आपला गड बांधून आणि तो टिकवण्यासाठी राजकारण करत असतात. त्यातले अनेक नेते हे आत्ता भाजप सोबत आहेत, त्यामुळे नक्कीच भाजपचं पारडं तुलनेने इतर पक्षांपेक्षा जड आहे. दुसरा मुद्दा की महायुती म्हणून ते एकमेकांच्या विरोधात सोयीने स्वतःला त्यांनी प्लेस केलं होतं, त्यामुळे तशी निवडणूक सत्तेतल्याच पक्षांची एकमेकांविरुद्ध झाली. ही दुसरी बाजू. अनेक ठिकाणी विरोधातली जी स्पेस आहे ती महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाला मिळू नये. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर एकेकाळी सेनेचा गड समजला गेलेला आहे. अशा ठिकाणी आता आपण ठाकरेंची चर्चा कुठेच ऐकली नाही. सांगली भागामध्ये काँग्रेसचं तसं अस्तित्व राहिलेलं आहे, तो काँग्रेस आपल्याला तिथे कुठे दिसले नाही. पुण्यामध्येही जेव्हा राष्ट्रवादीची सत्ता असायची, म्हणजे महाआघाडीची सत्ता असायची, त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढायचे, पण आत्ताही तिथे आपल्याला काँग्रेस कुठे फारशी दिसली नाही. तर एक प्रकारे भाजपच्या आणि भाजपच्या मित्र पक्षांनीच पश्चिम महाराष्ट्राचा जो काही राजकीय पटल आहे ते व्यापलेलं आपल्याला दिसून येतं आणि नक्कीच त्याच्या ताकदीने आणि सगळ्याच पातळ्यांवर भाजपने यश मिळवलं. शीतल, तुम्ही जसं म्हणतायत, पण कोल्हापुरात मात्र अपवाद आहे या गोष्टीला. सतेज पाटलांनी चांगली लढत या ठिकाणी दिलेली आहे. एकअंगी अशी लढत होती, शिवसेना होती, भाजप एकत्र होतं आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे अजित पवारांचंही त्या ठिकाणी पाठबळ होतं. महायुती तिथे भरभक्कम होती. पण अशा परिस्थितीमध्ये सतेज पाटलांनी तिथे चांगली लढत दिली आहे. आत्ता जो एक्झिट पोल येतोय ते सत्तेपर्यंत पोहोचतील नाही पोहोचतील हे चित्र आत्ता तरी स्पष्ट आपण सांगू शकत नाही. मात्र काँग्रेसला 34 जागा अजूनही दिसतात. काय वाटतं, सतेज पाटलांना का अजूनही एक चांगला बालेकिल्ला राखण्यामध्ये सतेज पाटील यशस्वी होत आहे कोल्हापूरचा? आणि शीतलजी, त्यांचं एक वाक्य होतं, टॅगलाईन होती की कोल्हापूर कसं तुम्ही म्हणाल तसं, पण ही टॅगलाईन प्रभावी होताना दिसत नाही.
मला वाटतं की म्हणजे पुन्हा लोकल बॉडीच्या इलेक्शनचे फॅक्टर पूर्ण वेगळे असतात. एक मी मगाशी म्हटलं तसं कोल्हापुरामध्ये यापूर्वी जी महापालिका अस्तित्वात होती त्यामध्ये बहुसंख्येचं बळ हे काँग्रेससोबत आणि सतेज पाटलांसोबत होतं. त्यामुळे नक्कीच लोकल स्ट्रॉंग लोकप्रतिनिधींचा जो स्पेस होता तो त्यांच्याकडे जास्त होता. दुसरं नियोजन म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की पश्चिम महाराष्ट्रातले नेते हे आपापला गड सांभाळून असतात आणि त्याच्यासाठी त्यांचं सगळं राजकारण हे ते त्या पद्धतीने प्लेस करतात. त्याचं एकदम अतिशय उत्तम केस स्टडी हे सतेज पाटील आहेत आणि आताच्या पण निवडणुकीमध्ये म्हणजे थोडंसं राष्ट्रवादी आणि आघाडी म्हणून गणित विस्कटलेली असतानाही त्यांच्याकडे असलेलं संख्याबळ, त्यांचं असलेलं नियोजन आणि एकूणच त्या मतदारसंघावर काँग्रेस म्हणजे अगदी भारत जोडो यात्रेदरम्यानचं पण त्यांनी ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं आपल्याकडनं आणि त्यातलं सातत्य, मगाशी मला वाटतं की आपले सहकारी म्हणाले की राजकारणात कन्सिस्टन्सी खूप महत्वाची असते. या 3-4 गोष्टी टिकवण्यात त्यांना तुलनेने अधिक इतर नेत्यांपेक्षा यश अगदी शीतल, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. शीतल पवार यांचं अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले जे सर्व नेते आहेत ना, त्यांनी आपले आपले गड राखलेत आणि राजकारण ते फक्त गड राखण्यासाठी करत असतात. त्यांना विचाराशी काही घेणं देणं नसतं. त्यांना अनेकदा नेतृत्वाशी काही घेणं देणं नसतं. त्यांना फक्त हवं असतं ते सत्ता. मग ते अगदी पवार असो नाहीतर सतेज पाटील असो. सतेज पाटलांनी आतापर्यंत सत्तेची कास पकडलेली नाही. मात्र जवळजवळ जे इतर सर्व नेते आहेत पश्चिम महाराष्ट्रातले मोठे नेते ते भाजपच्या मार्गे निघून गेलेत आणि त्याचं यश जे आहे ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतं. स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं यश हे सहकारातलं यश हे जोडून बघितलं जायला हवं आणि त्यामुळे त्याचा थेट परिणाम जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थांवर होतो आणि त्या ठिकाणी भाजप यशस्वी होताना पाहायला मिळते. मात्र भाजपला या निमित्तानं म्हणजे उद्या काय निकाल येतील अजून स्पष्ट नाही, तरी पण की जर असे निकाल येणार असतील आणि भाजप यशस्वी होत असेल तरीही सरदार हे स्वराज्यामध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपनं केलेला आहे. हे सरदार टिकतीलच असं नाही. विचार अनेक जावळे मोरे हे निघू शकतात पुढच्या काळामध्ये. त्यामुळे भाजपला बरंच काम करावं लागणार आहे.